आणि वेगवान घडामोडींच्या आढाव्यानंतर काही पावसासंदर्भातल्या सविस्तर बातम्या पाहूयात। राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं पुढील 5 दिवसांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। यावेळी काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। राज्यातील काही भागामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय। काही भागामध्ये शनिवारी पावसाच्या सरी बरसल्यात। दरम्यान पुढचे 4 ते 5 दिवस राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हा हवामान विभागानं व्यक्त केलाय। पुढची बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवच्या लोहारा तालुक्यामध्ये पडलेल्या पावसानं ऊस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लोहारा तालुक्यातील माळेगाव, विलासपूर पांढरी, हराळी, धानुरी, जेवळी यासह परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पावसानं हजेरी लावली। यामध्ये शेकडो एकरवरील ऊस भुईसपाट झालाय, तर काढणीला आलेल्या उडीद आणि मूग पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामना करावा लागतोय। रात्री 2-2:30 वाजता भरपूर पाऊस पडला। ओढे नाले सगळे तुंब गेले। तरी सगळ्या शरीरात शेतानी सगळ्या पाणी झालंय। मग आम्ही काय करायचं? आलेलं पीक हाताला गेले वाहून, काय करणार? तरी शासनाने याचा विचार करून आम्हाला ताबडतोब पंचनामे करून आमच्या जमिनीचे नुकसान भरपाई